नमस्कार. आज आपल्यापुढे सादर करणार आहे राग बागेश्रीतील बंदिश. प्रत्येक कलाकार त्या कलाकृतीचा अर्थ आपापल्या परीने लावत असतो. तसंच जेव्हा ही बंदिश मी पहिल्यांदा ऐकली ना, तेव्हा मला असं वाटलं की अगतिकता हा या बंदिशीचा स्थायी भाव आहे. वरकरणी जर तुम्ही ऐकाल तर तुम्हाला असं वाटेल की या बंदिशीमध्ये असं आहे की एक प्रेयसी आहे जिला आपल्या प्रियकराला भेटायला जाता येत नाही आहे. ती खूप अगतिक आहे वेगवेगळ्या कारणांनी. जसं रात्रीची वेळ आहे किंवा बाहेर पाऊस पडत आहे म्हणून ती भेटायला जाऊ शकत नाही. तिच्या पायात पैंजण आहे की ज्यामुळे घरातल्यांना जाग येऊ शकते म्हणून ती जाऊ शकत नाही आहे. पण खोलवर अर्थ असाही होऊ शकतो की एखाद्याला आपल्या आयुष्यात आध्यात्मिक उन्नती करायची आहे, पण भौतिक कारणांमुळे ती नाही होऊ शकत किंवा एकूणच माणूस आपल्या आयुष्यात कितीतरी वेळा अगतिक होत असतो. जसं जसं एखादी आवडती व्यक्ती आपल्याला सोडून जाते किंवा एखादी आवडती व्यक्ती दुर्धर आजाराने आजारी असू शकते आणि जमेल तशी तिची सेवा करणं पलीकडे आपल्या हातात काहीच नसतं. डोळ्याने फक्त यातना बघत राहायचं. कधीकधी आपल्यावर अन्याय होतो. आपली बाजू सत्याची असते आणि तरी आपल्यावर अन्याय होतो. आपण कळकळीने सगळ्यांना सांगत असतो, पण कोणीच ऐकून घेत नाही आणि मग आपण लढायचं ठरवतो. लढण्यासाठी सगळी आयुधं आपल्याकडे असतात. आपल्याकडे करेज असतं, आपल्याकडे नॉलेज असतं. पण जिच्याशी लढायचं असतं ना, ती समोरची व्यक्ती किंवा समोरची संघटना ही मॅमॉथ असते. प्रचंड बळ असतं. एक व्यक्ती म्हणून आपण नाही पुरं पडू शकत. खूप अगतिक होतो आपण. नाही न्याय मिळू शकत आपल्याला. किती आपण झगडलो, किती हुशार असलो, किती हिमतीने लढलो तरी नाही न्याय मिळू शकत. खूप अगतिक असतो. बघा, तुम्हाला तुमच्या जीवनातलं काय या बंदिशीत सापडतं ते बघूया, ऐकूया. लाईट गेले आहेत, हरकत नाही. ही पण एक अगतिकताच आहे नाही का? ओके. पायल बाजे मोरी झांझर प्यारे, पायल बाजे मोरी झांझर प्यारे, कैसे आऊं तोरे मिलना रे, कैसे आऊं तोरे मिलना रे, पायल बाजे मोरी झांझर प्यारे, पायल बाजे मोरी झांझर प्यारे, जाग रही मोरी सास ननंदरी, जाग रही मोरी सास ननंदरी, जियाडर पावत रैन अंधेरी, जियाडर पावत रैन अंधेरी, पायल बाजे मोरी झांझर प्यारे, पायल बाजे मोरी झांझर प्यारे, कैसे आऊं तोरे मिलना रे, कैसे आऊं तोरे मिलना रे, पायल बाजे मोरी झांझर प्यारे. तर आपण शक्तीने कमी असलो म्हणून काय झालं? लढायचं नाही का? लढायचं, जरूर लढायचं. लक्षात ठेवा, समोर जरी हत्ती असला, मॅमॉथ असला आणि तुम्ही जरी छोटीशी मुंगी असाल ना, तरीही लढायचं. कारण एका मुंगीमध्ये एवढी ताकद असते की जर तिने ठरवलं ना, तर ती हत्तीच्या कानात जाऊन
त्याचा चावा सतत घेऊन त्याला एवढी बेजार करू शकते ना की हत्तीला सुद्धा जगणं कठीण होऊन बसतं. तर लढा, जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तिथे लढा. अगतिकता ही एक टेम्पररी फेज असायला हवी. मगाशी बघितलंत ना तुम्ही, अगतिक होते मी, लाईट गेले, पण लाईट आले, अगतिकता संपली. मधल्या काळात काय होतं माझ्याबरोबर? संगीत. त्यामुळे नेहमी संगीताला बरोबर ठेवा. तर अगतिकतेचा जो पिरियड आहे ना तो एकदम छोटासा असेल, निघून जाईल कसाही. बॅड पॅच असतो ना तो निघून जातो. महत्त्वाचं असतं मनाची उमेद कायम ठेवणं, आणि मनाची उमेद कशामुळे कायम राहते? संगीतामुळे. सतत संगीताची सोबत करा. थँक्यू व्हेरी मच.